हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी समाजशास्त्र या विषयाची जी क्वेश्चन बँक आहे, तर त्या क्वेश्चन बँकमधील प्रश्न पहिला क आणि प्रश्न पहिला ड पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला क दिलेला आहे. प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा. आणि चौकटीमध्ये आपल्याला संज्ञा दिलेल्या आहेत. संत ज्ञानेश्वर, पवित्र वने, सुंदरलाल बहुगुणा, महर्षी कर्वे, झूम, नाना नानी पार्क. आणि विधान आपल्याला दिलेले आहे. पहिलं विधान आहे आदिवासी समुदायातील शेडोबाचे वन देवराई. तर याचा आन्सर आहे पवित्र वने. दुसरं विधान आहे 13व्या शतकातील भक्ती आंदोलनाचे प्रणेते. तर याचं आन्सर आहे संत ज्ञानेश्वर. तिसरं विधान आहे प्रथम महिला विद्यापीठाची स्थापना. तर याचं उत्तर आहे महर्षी कर्वे यांनी प्रथम महिला विद्यापीठाची स्थापना केली. चौथं विधान आहे चिपको आंदोलनाचे नेतृत्व. उत्तर आहे सुंदरलाल बहुगुणा. आणि पाचवं विधान आहे वृद्धांकरिता सेवा. उत्तर आहे नाना नानी पार्क. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहू. प्रश्न दुसरा. चौकटीमध्ये आपल्याला संज्ञा दिलेल्या आहेत. कौटुंबिक हिंसा, जागतिकीकरण, दक्षिण भारत, लिंगभाव आधारित विविधता, नार्कोटिक ड्रग्ज, पश्चिम विभाग. आणि आपल्याला विधान दिलेले आहे. पहिलं विधान गांजा, चरस, कोकेन. तर यांचा समावेश होतो नार्कोटिक ड्रग्स. याचं उत्तर आहे नार्कोटिक ड्रग्स. दुसरं विधान आहे तोडा, कोटा, बदागा. तर याचं उत्तर आहे दक्षिण भारत. ह्या सर्व ज्या काही जमाती आहेत दक्षिण भारतामध्ये आढळतात. यानंतर तिसरं विधान आहे सुनेवरील अत्याचार. तर याचं आन्सर आहे कौटुंबिक हिंसा. चौथं विधान आहे 1991 मधील LPG धोरण. उत्तर आहे जागतिकीकरण. आणि पाचवं विधान आहे स्त्री पुरुष वर्ग. उत्तर आहे लिंगभाव आधारित विविधता. यानंतर तिसरा प्रश्न आपण पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला चौकटीत संज्ञा दिलेल्या आहेत. चिपका आंदोलन, पंचायत राज, ऑल इंडिया रेडिओ, आंतरजाल व्यसन, आर्थिक असमानता, भारतीय क्रांती दल. यामध्ये पहिलं विधान आहे शैक्षणिक फरक. याचं उत्तर आहे आर्थिक असमानता. दुसरं विधान आहे मानसिक आरोग्यावर प्रभाव. याचं उत्तर आहे आंतरजाल व्यसन. तिसरं विधान आहे मार्च 1973 मधील चमोली जिल्ह्यातील झाडाला मिठी मारणे. उत्तर आहे चिपको आंदोलन. चौथं विधान आहे 1974 मध्ये शेतकरी संघटनेची स्थापना. उत्तर आहे भारतीय क्रांती दल. आणि पाचवं विधान आहे स्थानिक स्वराज्य संस्था. याचं उत्तर आहे पंचायत राज. यानंतर चौथा प्रश्न आपण पाहणार आहोत. चौकटीमध्ये आपल्याला संज्ञा दिलेल्या आहेत. BS गुहा, ॲनी बेझंट, मध्य भारत, नार्कोटिक्स, ॲनॉनिमस, मक्ताब, मदरसा. आणि आपल्याला 5 विधाने दिलेली आहेत. त्यापैकी पहिलं विधान आहे थिऑसॉफिकल सोसायटी. याचं उत्तर आहे ॲनी बेझंट. दुसरं आहे ओरओन हो संथाल. तर याचं उत्तर आहे मध्य भारत. तिसरं विधान आहे 6 प्रमुख वंशावरील वर्गीकरण. याचं उत्तर आहे BS गुहा. चौथं विधान आहे मशिदीशी संलग्न असणारी प्राथमिक संस्था. याचं उत्तर आहे मक्ताब. आणि पाचवं विधान आहे व्यसनमुक्ती मदत संस्था. आणि उत्तर आहे नार्कोटिक्स
ॲनॉनिमस. यानंतर आता आपण प्रश्न 5वा आहे या ठिकाणी. प्रश्न 5वा यामध्ये चौकटीत आपल्याला संज्ञा दिलेल्या आहेत. द्रविडियन भाषा परिवार, वर्धमान महावीर, पंडित नेहरू, इंडो आयर्न भाषा परिवार, डॅनियल लर्नर, पुरुष प्रधान संस्कृती. आणि 5 विधाने खाली दिलेली आहेत. त्यापैकी पहिलं विधान आहे केवलिन सर्वज्ञ पदाची प्राप्ती. तर याचं उत्तर आहे वर्धमान महावीर. दुसरं विधान आहे आधुनिकीकरणाची संकल्पना सांगणारे समाजशास्त्रज्ञ. तर याचं उत्तर आहे डॅनियल लर्नर. तिसरं विधान आहे काश्मीरी, आसामीज, बेंगाली. तर याचं उत्तर आहे इंडो आयर्न भाषा परिवार. चौथं विधान आहे पंचशील तत्त्वज्ञान आणि उत्तर आहे पंडित नेहरू. 5वं विधान आहे समाजात पुरुषांचे वर्चस्व. याचं उत्तर आहे पुरुष प्रधान संस्कृती. तर मित्रांनो, यानंतर आता आपण प्रश्न पहिला ड पाहणार आहोत. अधोरेखित शब्दांच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा. यामध्ये पहिलं विधान आपल्याला दिलेलं आहे ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ तोरा आहे. तर अधोरेखित केलेला जो शब्द आहे तोरा, तर हा चुकीचा आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे बायबल. ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ बायबल आहे. यानंतर दुसरं विधान आपण पाहणार आहोत. अष्टांग मार्ग जैन धर्मात सांगितले आहे. अधोरेखित शब्द केलेला आहे जैन. तर अष्टांग मार्ग जे आहेत तर ते बौद्ध धर्मात सांगितलेले आहेत. अष्टांग मार्ग बौद्ध धर्मात सांगितले आहे. तिसरं विधान आहे हिंदूंचे अंतिम लक्ष्य म्हणजे धर्म. तर अधोरेखित शब्द आहे धर्म. हिंदूंचे अंतिम लक्ष्य आहे मोक्ष. पुढचं विधान आहे अग्यारी हे ज्यू धर्माचे पूजास्थान आहे. अधोरेखित शब्द आहे ज्यू. तर अग्यारी हे अग्यारी हे पारशी धर्माचे पूजास्थान आहे. पारशी धर्माचे पूजास्थान आहे. यानंतर 5वं विधान आहे शिया व सुन्नी हे ज्यू धर्मातील पंथ आहेत. तर शिया व सुन्नी हे इस्लाम धर्मातील पंथ आहेत. म्हणून अधोरेखित जो शब्द आहे त्या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे इस्लाम. पुढचं विधान आपण पाहणार आहोत. 6वं विधान आहे मक्ताब हे अल्लाहविषयीच्या परमोच्च तत्वांचे शिक्षण देणारे सुफी केंद्र आहे. तर अधोरेखित शब्द आहे मक्ताब. तर या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे खानक्वा. या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे खानक्वा. खानक्वा हे अल्लाहविषयीच्या परमोच्च तत्वांचे शिक्षण देणारे सुफी केंद्र आहे. पुढचं विधान आहे 7वं पुरोहित, शिक्षक, बुद्धिजीवी म्हणजे क्षत्रिय वर्णाचे होय. अधोरेखित शब्द आहे क्षत्रिय. तर पुरोहित, शिक्षक, बुद्धिजीवी म्हणजे ब्राह्मण. या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे ब्राह्मण वर्णाचे होय. पुढचं विधान आहे 8वं ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, राजमार्ग आणि कर्ममार्ग हे अर्थप्राप्तीचे 4 मार्ग आहेत. अधोरेखित शब्द आहे अर्थप्राप्ती. तर योग्य शब्द त्या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, राजमार्ग आणि कर्ममार्ग हे मोक्षप्राप्तीचे 4 मार्ग आहेत. मोक्षप्राप्तीचे 4 मार्ग आहेत. पुढचं विधान आहे हरिजन सेवक संघाची स्थापना राधाकांत देव यांनी केली. तर हरिजन सेवक संघाची स्थापना जी आहे तर ती महात्मा गांधी यांनी केली. महात्मा गांधी. म्हणून अधोरेखित शब्द जो आहे राधाकांत देव त्या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे महात्मा गांधी. पुढचं विधान आहे 10वं गारो, खासी या आदिवासी जमाती उत्तर पश्चिम हिमालय विभागात आढळतात. तर
अधोरेखित शब्द आहे उत्तर पश्चिम, तर या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे ईशान्य, ईशान्य हिमालय विभागात आढळतात. उत्तर पश्चिमच्या जागी आपल्याला लिहायचं आहे ईशान्य. यानंतर 11वे विधान आहे आदिवासींमध्ये हत्तीला वनाचा रक्षक मानतात. अधोरेखित शब्द आहे हत्तीला, तर आदिवासींमध्ये वाघाला वनाचा रक्षक मानतात. हत्तीच्या जागी आपल्याला लिहायचं आहे वाघ. पुढचं विधान आहे 12वं, आदिवासीमधील कंबाड नृत्य वनदेवतेला समर्पित आहे. अधोरेखित शब्द आहे वनदेवतेला, तर आदिवासींमधील कंबाड नृत्य हे धान्य देवतेला समर्पित आहे. या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे धान्य देवता. पुढचं विधान आपण पाहणार आहोत 13वं, व्यापार आणि व्यवसाय हा ग्रामीण समुदायातील मुख्य व्यवसाय आहे. अधोरेखित शब्द आहे ग्रामीण, तर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे शहरी. व्यापार आणि व्यवसाय हा शहरी समुदायातील मुख्य व्यवसाय आहे. पुढचा प्रश्न आपण पाहू. मुंबईमध्ये दाटीवाटीने राहणाऱ्या लोकांच्या भागाला झुग्गी म्हणतात. तर अधोरेखित शब्द आहे झुग्गी, तर मुंबईमध्ये दाटीवाटीने राहणाऱ्या लोकांच्या भागाला झोपडपट्टी म्हणतात. तिथं लिहायचं आहे आपल्याला झोपडपट्टी. पुढचा प्रश्न आपण पाहू. पुढचं विधान आहे ऑस्ट्रो एशियाटिक भाषा परिवाराला किराता म्हणतात. तर अधोरेखित शब्द आहे किराता, तर ऑस्ट्रो एशियाटिक भाषा परिवाराला निषाद म्हणतात. निषाद. किराताच्या जागी आपल्याला लिहायचं आहे निषाद. यानंतर 16वं विधान आहे संस्कृत भाषा द्रविडियन भाषा परिवारात येते. अधोरेखित शब्द आहे द्रविडियन, तर संस्कृत भाषा ही इंडो आर्यन या परिवारात येते. इंडो आर्यन. यानंतर पुढचं विधान आहे 17वं, प्रादेशिक वाद हा भाषेवर आधारित आहे. अधोरेखित शब्द आहे प्रादेशिकवाद, तर त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे भाषावाद. भाषावाद हा भाषेवर आधारित आहे. यानंतर 18वं विधान आहे संप्रदायवाद हा जातीवर आधारित आहे. तर अधोरेखित शब्द आहे जातीवर, तर त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे धर्मावर. संप्रदायवाद हा धर्मावर आधारित आहे. पुढचं विधान आहे मान्सून या शब्दाचे मूळ मौसम या उर्दू शब्दात सापडते. अधोरेखित शब्द आहे उर्दू, तर त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे अरबी. मान्सून या शब्दाचे मूळ मौसम अरबी शब्दात सापडते. पुढचं विधान आहे LPG धोरण श्रीमती इंदिरा गांधींच्या काळात सुरू झाले. अधोरेखित शब्द आहे श्रीमती इंदिरा गांधींच्या, तर LPG धोरण हे डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या काळात सुरू झाले. आपल्याला श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जागी लिहायचं आहे डॉक्टर मनमोहन सिंह. यानंतर पुढचं विधान आहे 21वं, 1991च्या नवीन आर्थिक धोरणामुळे शहरीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आणि या ठिकाणी अधोरेखित शब्द केलेला आहे शहरीकरणाची. तर या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे जागतिकीकरण. जागतिकीकरण. 1991च्या नवीन आर्थिक धोरणामुळे जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. पुढचं विधान आहे
भाषेच्या आधारावर भारतीय राज्य पुनर्रचना 1947मध्ये करण्यात आली. अधोरेखित जो शब्द आहे 1947, तर त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे 1956. भाषेवर आधारित भारतीय राज्य पुनर्रचना 1956मध्ये करण्यात आली. यानंतर पुढचं विधान आहे, आता आपण मायक्रो प्रोसेसच्या 4थ्या पिढीपर्यंत पोहोचलो आहोत. आणि अधोरेखित शब्द आहे 4थ्या, तर त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे 5व्या. आता आपण मायक्रो प्रोसेसच्या 5व्या पिढीपर्यंत पोहोचलो आहे. यानंतर पुढचे विधान आहे, स्वामी दयानंद सरस्वतींनी 1875मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली. अधोरेखित शब्द आहे ब्राह्मो, तर त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे आर्य. स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. ब्राह्मो समाजाची स्थापना जी आहे तर ती राजा राममोहन राय यांनी केलेली आहे. पुढचं विधान आहे, 22 एप्रिल हा पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. अधोरेखित शब्द आहे पर्यावरण दिवस, तर त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे वसुंधरा दिवस. वसुंधरा दिवस 22 एप्रिल वसुंधरा दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढचं विधान आहे, नर्मदा बचाव आंदोलनाची सुरुवात वंदना शिवा यांनी केली. तर अधोरेखित शब्द आहे वंदना शिवा, तर नर्मदा बचाव आंदोलनाची सुरुवात जी आहे तर ती मेधा पाटकर यांनी केलेली आहे. मेधा पाटकर, म्हणून आपल्याला वंदना शिवा या जागी लिहायचं आहे मेधा पाटकर. पुढचं विधान आहे, सेल्फायटिस ही आंतरजाल व्यसनाशी संबंधित समस्या आहे. तर अधोरेखित शब्द आहे आंतरजाल, तर सेल्फायटिस ही मोबाईल व्यसनाशी संबंधित समस्या आहे. यानंतर पुढचं विधान आहे 28वा, विधवा पुनर्विवाह कायदा 1956मध्ये लागू झाला. अधोरेखित केलेला आहे 1956, तर विधवा पुनर्विवाह कायदा हा 1856मध्ये लागू झालेला आहे. 1856. पुढचं विधान आहे, धरणांचा उल्लेख आधुनिक भारताची मंदिरे म्हणून इंदिरा गांधींनी केला. अधोरेखित शब्द आहे इंदिरा गांधींनी, तर त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे पंडित नेहरू. धरणांचा उल्लेख आधुनिक भारताची मंदिरे म्हणून पंडित नेहरू यांनी केला. त्यानंतर शेवटचं विधान आहे, बेल बचाव आंदोलन व्यसन समस्येशी संबंधित आहे. अधोरेखित शब्द आहे व्यसन, तर त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे कौटुंबिक हिंसाचार. बेल बचाव आंदोलन हे कौटुंबिक हिंसाचार या समस्येशी संबंधित आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.